नमस्कार, मी सध्या काय करतेच्या आपल्या या भागामध्ये आपलं खूप स्वागत आहे. आज आपल्याबरोबर आपल्या खास पाहुण्या आहेत अश्विनी सहस्त्रबुद्धे मॅम. अश्विनी मॅम ह्या वैदिक ॲस्ट्रॉलॉजीच्या 15 पेक्षा अधिक वर्षापासून कन्सल्टंट आहेत. त्यांनी टॅरो कन्सल्टन्सी देखील केलेली आहे. प्रोफेशन म्हणून मॅमनी सगळ्यात आधी चार्टर्ड अकाउंटन्सी केली आहे आणि त्या ऑल इंडिया रँक होल्डरही आहेत. आणि त्यांनी 30+ अधिक वर्ष CA ची कन्सल्टन्सी त्यांनी त्याच्यामध्ये काम केलंय आणि US मध्ये देखील त्यांनी CS चं काम केलेलं आहे. सो मॅम, थँक्स अ लॉट फॉर कमिंग. आणि तुम्हाला राईटलो इंडियाकडून एक छोटीशी गिफ्ट. थँक्यू. थँक्यू. आणि सॉन्ते फूड्स आपल्या त्याच्याकडूनही छोटंसं गिफ्ट. मी ऑलरेडी आधी खाल्ली आहे. सो दीज आर अमेझिंग. एव्हरीबडी मस्ट ट्राय सांते चॉकलेट्स. दीज आर नॅचरल, ऑर्गॅनिक आणि गुळ बेस्ड. सो ज्योतिषशास्त्राबद्दल आपल्याला सगळ्यांनाच कायम एक्साइटमेंट असते. म्हणजे राईट फ्रॉम युअर बर्थ ते तुमचं लग्न, प्रत्येक आपल्या स्टेपमध्ये लाईफच्या इम्पॉर्टंट ज्योतिषशास्त्राचं आपण सगळेच जण इंटरेस्टेड असतो की काय होणार आहे आपल्या लाईफमध्ये. तर मला सगळ्यात आधी मॅमना विचारायला लागेल की ज्योतिषशास्त्र म्हणजे एक्झॅक्टली काय, त्याच्या मागचं सायन्स काय असतं? ओके, गुड क्वेश्चन आणि फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन. सो ज्योतिषशास्त्र हे एक वेदांग आहे. आपली 6 अंग आहेत वेदांची, विच हेल्प अस अंडरस्टँड द वेदास. त्यातलं एक म्हणजे ज्योतिषशास्त्र. आणि हे खूपच प्राचीन आहे. म्हणजे जी नक्षत्र सिस्टम आपण फॉलो करतो तो असं म्हटलं जातं, असे पुरावे आहेत की इट इज ॲज ओल्ड एज 20,000 years ago. इट्स दॅट ओल्ड. तर बेसिकली ज्योतिषशास्त्रामध्ये 3 भाग आहेत. एक गणित स्कंद आहे, एक संहिता आहे आणि एक फलज्योतिष म्हणजे होराशास्त्र किंवा जातक स्कंद, जे आपण इन कॉमन पार्लन्स आपण ॲस्ट्रॉलॉजी म्हणून आपल्याला माहिती आहे की जिथे वी स्टडी द इफेक्ट्स ऑफ प्लॅनेट्स अँड स्टार्स ऑन द लाईफ ऑफ एन इंडिव्हिज्युअल. सो ते ज्योतिषशास्त्र म्हणजे ॲस्ट्रॉनॉमी आणि ॲस्ट्रॉलॉजी इज अ पार्ट ऑफ ज्योतिष, आपलं वैदिक ज्योतिषशास्त्र. ओके मॅम, तुम्ही इम्पेरिकल ॲस्ट्रॉलॉजी हे तुमचं स्पेसिफिक त्याच्यामध्ये तुमचं ट्रेडमार्क पण आहे. तर त्याबद्दल थोडंसं आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. सो एम्पेरिकल का म्हणते, म्हणजे लोक मला खूप फ्रिक्वेंटली हा प्रश्न विचारतात की हे सायन्स आहे का उगाच काहीतरी मॅम्बो जॅम्बो लाईक अ पॅरेट, एक कार्ड आलो आणि तर तसं नाहीये. आपले जे पूर्वीचे ऋषी होते ना, म्हणजे जैमिनी म्हणा, पराशर म्हणा किंवा भृगू म्हणा, त्यांनी ह्या सगळ्या संहिता लिहिल्या. म्हणजे पराशर होराशास्त्र इज द बेस ऑफ अवर वैदिक ज्योतिषशास्त्र. तर ते त्यांनी कसं लिहिलं, तर बेसिकली दे ऑब्झर्व्ड लॅक्स ऑफ पत्रिकाज. म्हणजे त्यांनी नोट डाऊन करायला स्टार्ट केलं की ग्रह आणि ताऱ्यांचे इफेक्ट काय आहेत वेगवेगळ्या लोकांवर, आणि त्याच्याप्रमाणे इमर्ज द पराशर होराशास्त्र किंवा भृगू संहिता किंवा जैमिनी, म्हणजे ते मग इम्प्रूव्ह होत गेलं. सो एम्पेरिकलचा अर्थ काय, मी एम्पेरिकल का म्हणते, कारण त्या शब्दाचा अर्थ म्हणजे व्हॉट कॅन बी ऑब्झर्व, व्हॉट कॅन बी नोटेड, असं आहे. सो ह्या ऋषींनी हे सगळं नोट डाऊन केलं फॉर इयर्स टुगेदर आणि हे शास्त्र इमर्ज झालं. सो दॅट इज वाय आय कॉल इट एम्पेरिकल सायन्स. इट इज नॉट एक्झॅक्ट सायन्स वेर वी हॅव एन इक्वेशन, पण इट इज इन दॅट नेचर अन एम्पेरिकल सायन्स. आणि तुम्ही जर विकिपीडियामध्ये सायन्सची डेफिनेशन बघितलीत ना, तर it is defined as an organized systematic enterprise which organizes and builds knowledge to form testable explanations and predictions about the future. म्हणजे थोडंफार ते सिमिलर आहे टू वैदिक ज्योतिष, फक्त वी कॅनॉट पुट इट इन अ मॅथमॅटिकल इक्वेशन. ते नाही होऊ शकत. अच्छा, तर आता बऱ्याचदा म्हणजे जे बिलिव्हर्स आहेत ते तर बिलीव्ह करतात, पण थोडेसे जे स्केप्टिक असतात तर त्यांचं असं म्हणणं असतं की जे प्लॅनेट्स आपल्यापासून एवढे मिलियन्स ऑफ किलोमीटर्स लांब आहेत, सो हाऊ कॅन दे हॅव इफेक्ट ऑन आवर लाईव्ह. म्हणजे त्याचं म्हणजे मूनचं एक वेळ आपण म्हणतो की ते आपल्याला एव्हिडन्स दिसतो की सी मध्ये आहे, त्यांच्या टाईड्सच्या मुवमेंट्स मध्ये आहे, पण प्लॅनेट्सचा कसा इफेक्ट येतो आपल्या लाईफवरती? ब्रिलियंट क्वेश्चन. हा फार जास्त लोक विचारत नाहीत की एवढ्या दूर प्लॅनेट्स आहेत तर कसा इफेक्ट होतो. तर असं आहे की सिम्पल आन्सर आय डोंट नो. पण पराशर होराशास्त्र जे आहे, ज्याची मी स्टुडंट आहे इतके वर्ष, आणि आय थिंक जे कोणी ज्योतिषी म्हणतात स्वतःला त्यांनी सगळ्यांनी पराशर होराशास्त्र वाचलेलं असतं किंवा त्याचा अभ्यास केलेला असतो. त्याच्यामध्ये इट इज अ डायलॉग बिटवीन मैत्रेय आणि ऋषी पराशर. म्हणजे मैत्रेय हे त्यांचे डिसायपल आणि ऋषी पराशर
तर मैत्रेयीचा हा चौथा असा सिमिलर क्वेश्चन आहे की ऋषी मला ग्रह तारे आणि लिव्हिंग बिंग्स मधलं कनेक्शन सांगाल का. तर त्याच्यावर पराशर ऋषी असं म्हणतात की द परमात्मा इन्कारनेटेड इन टू प्लॅनेट्स, म्हणजे जो ईश्वर आहे त्यांनी प्लॅनेट्सचं रूप घेतलं, बेस्ट ऑन द लिव्हिंग बिंग्स द रिझल्ट्स ऑफ देअर कर्म. म्हणजे ग्रह हे निमित्त झाले पराशर म्हणतायत, आणि जो परमेश्वर आहे ते तोच ग्रहरूपी आहे. म्हणजे ते श्लोक असा आहे की जीवानाम कर्म फलदो ग्रहरूपी जनार्दन. सो परमात्म्यानेच ग्रहांचं रूप घेतलंय आणि ते ग्रह हे निमित्त बनले टू गिव्ह अस द रिझल्ट ऑफ अवर कर्म. असं म्हटलंय. म्हणजे दॅट इज द ओनली आन्सर आय नो. राईट. मॅमचं अमेझिंग आन्सर आहे. म्हणजे हे बऱ्याचदा आम्हाला माहिती नाहीये की आपल्या टेक्स्टमध्ये किंवा आपल्या रिलिजियस टेक्स्टमध्ये काय आहे. म्हणजे आपण एवढं आजच्या आमच्या जनरेशनला असं रीड करणं, तुम्ही त्याच्या थ्रू जाणं हे एवढं नाहीये. म्हणजे जस्ट जे आम्ही ऐकतो ते वी टेंड टू मेक कन्क्लुजन बेस्ड ऑन दॅट. पण हे इम्पॉर्टंट आहे की त्याला जो बेस आहे तो अंडरस्टँड करणं पण खूप इम्पॉर्टंट आहे. तर ऍस्ट्रॉलॉजीचा सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट जो एकतर बर्थ चार्ट तर आपला आहेच, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे लग्नाच्या वेळेला कुंडली जमवली जाते ते. तर बऱ्याचदा असं होतं की म्हणजे आमच्या आता जनरेशनमध्ये की दोन लोकांचं चांगलं जुळत आहे, म्हणजे स्पेशली इन अरेंज मॅरेजेस, पण कुंडली मॅच नाही होते. मग मोस्ट ऑफ द टाइम्स ते पुढे जात नाहीत त्या बेसिसवरती. तर तुमचं ह्याच्यावरचं काय म्हणणं आहे की जर कुंडली मॅचिंग हे किती इम्पॉर्टंट आहे, म्हणजे इन टर्म्स ऑफ आर लाईफ पण, आणि ते जर नाही मॅच होते तर शुड अ पर्सन गो अहेड विथ द मॅच. एक्सिलेंट क्वेश्चन. माझ्याकडे दोन्ही एक्झाम्पल्स आहेत माझ्या 15 वर्षाच्या ह्याच्यामध्ये की ज्यांची मॅच होत नाहीये त्यांचं पण छान लग्न, म्हणजे छान चाललंय संसार, आणि ज्यांची मॅच होते त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत. असे दोन्ही आहेत. तर पहिला प्रश्न म्हणजे मॅच करणं कंपल्सरी आहे का, तर नाही. मी तर असं सजेस्ट करते की लव्ह मॅरेजमध्ये, म्हणजे इफ द टू पीपल आर इन लव्ह अँड दे आर शुअर अबाउट इच अदर, मग तर तुम्ही मॅच करायला जाऊ नका. कारण तुम्ही माझ्याकडे आलात तर मला जे दिसतंय ते मी सांगणार. देन वाय स्टार्ट युअर लाईफ विथ अ डाऊट. पण जर अरेंज्ड मॅरेज असेल तर इट मेक्स अ लॉट ऑफ सेन्स टू मॅच. कारण एक तर गुणमिलन सगळ्यांना माहिती आहे, 36 गुणांपैकी किती जमले, इट इज व्हेरी कॉमन. पण एक ग्रहमिलन पण आम्ही करतो की प्रत्येक मुलाचे आणि मुलीचे ग्रह एकमेकांशी कसे बोलतायत, म्हणजे त्यांच्यामध्ये काय योग आहेत, म्हणजे केंद्र योग आहेत का, युती योग आहे का, समसप्तक आहे, असं. म्हणजे हे टेक्निकल झालं थोडं, पण ते आम्ही जेव्हा एक्झामिन करतो किंवा दोन्ही मुलगा आणि मुलगी यांचे पुढचे 15 ते 20 वर्ष बघतो की प्रोजेनी पॉइंट ऑफ व्ह्यू, मुलं पॉइंट ऑफ व्ह्यू किंवा करिअर पॉइंट ऑफ व्ह्यू, हेल्थ पॉइंट ऑफ व्ह्यू कसे जाणार आहेत, तेव्हा दिस कंपॅटेबिलिटी अनालिसिस मेक्स अ लॉट ऑफ सेन्स. कारण एक तर अरेंज मॅरेज आहे, सो यू वॉन्ट टू जस्ट टेक वन स्टेप अहेड आणि काइंड ऑफ फायनलाइज इट. त्याच्या आधी हे बघणं. जरी मॅच होत नसेल मी म्हणते तरी सुद्धा ऍटलिस्ट यू नो की कुठे तुमचे एरियाज ऑफ डिफरन्सेस असणार आहेत आणि यू हॅव अ चान्स टू वर्क अपॉन दॅट. सो इन दॅट कॉन्टेक्स्ट इट मेक्स अ लॉट ऑफ सेन्स टू गेट इट मॅच्ड, एस्पेशली इन अरेंज मॅरेज आय वुड से. राईट. थोडंसं मॅम आता जे तुम्ही टर्म्स ज्या सांगितल्या त्याच्यावरती थोडंसं ब्रीफ मध्ये सांगू शकाल का की जे तुम्ही, कारण आतापर्यंत आम्ही फक्त गुण मॅचिंग हेच एवढंच ऐकलेलं आहे की 36 गुण आहे, किती तुमचे जुळत आहेत, तर तेवढंच आम्ही ऐकलं. पण हे खूपच इंटरेस्टिंग पार्ट आहे, तर थोडंसं त्याच्यावरती पण जाणून. म्हणजे कुंडली अनालिसिस मध्ये म्हणजे जन्मपत्रिका काय असते, आपण ज्या वेळेला बर्थ घेतो त्या टाइम, त्या डेटला आणि त्या प्लेसला ती कुंडली बनवली जाते आणि तिथे तुमचे प्लेसमेंट असतात, प्लॅनेट्सचे, नक्षत्रांचे, तुमच्या राशी वगैरे सगळे असतात. सो दॅट इज द टाइम वेन त्याचं ओपनिंग बॅलन्स शीट मी म्हणते त्याला, ते सगळं जातक घेऊन आलेलं आहे पूर्वसंचित. त्याच्यामध्ये सगळं जे काय तुमचे आधीची कर्म आहेत ती सगळे घेऊन ती एक कुंडली, एक पर्सनॅलिटी बनते तुमची. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काही खूप शांत लोक असतात, काही खूप शॉर्ट टेम्पर्ड असतात, काहींना म्युझिक खूप आवडतं, तर काहींना सायन्स खूप आवडतं. ते सगळं पूर्वजन्मीची कर्मांमुळे आपण एक घेऊन येतो आपल्या बरोबर. पण त्याच्यानंतर एक जे फ्री विल मी म्हणते, माझ्या मते ते खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे फ्री विल जे आपलं स्वतःला जे आपण कर्म करतो किंवा जे डिसिजन्स घेतो इन द लाईफ, यु नो, लाईक सपोज यू कम टू मी ॲट द एज ऑफ 25, पण या 25 वर्षात तू काही डिसिजन्स घेतलेस अबाउट युअर करिअर, अबाउट युअर एज्युकेशन किंवा वॉट हेल्थ, यु नो, हाऊ यू वॉन्ट टू युअर लाईफस्टाईल.
तर ती कर्म पण खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. सो दॅट इज अन बॅकग्राऊंड ऑफ अ पत्रिका किंवा ऑफ अ फलज्योतिष. दुसरं वेन आय से ऑफ अ योग, सो प्रत्येक पत्रिकेमध्ये एक योग असतात की प्रत्येक ग्रहांच्या मध्ये. आणि जेव्हा एक मुलगा आणि मुलगीचे आपण मॅच करतो तो त्या मुलाचं लग्न म्हणजे जे असेंडंट हाऊस म्हणतो किंवा असेंडंट जी रास आहे त्याच्यामध्ये काय योग आहे, तर काही योग चांगले समजले जातात आणि काही चांगले नाही, नॉट सो गुड. लाईक केंद्र योग इज नॉट सो गुड. म्हणजे जर 90 डिग्रीज मध्ये ते दोन ग्रह असतील, म्हणजे एकाचा रवी आणि मुलाचा रवी आणि मुलीचा रवी जर 90 डिग्रीज मध्ये असेल तर नॉट सपोज टू बी व्हेरी गुड. पण तो जर युतीमध्ये असेल, व्हेरी क्लोज टू इच अदर, एकाच राशीमध्ये असेल तर इट इज सपोज टू बी गुड. किंवा तो समसप्तक असेल 180 डिग्रीजवर तर दॅट इज सपोज टू बी गुड. आणि सिमिलरली असे काही की 9 ते 10 योग आहेत तर ते आम्ही तपासतो. म्हणजे केंद्र आणि प्रत्येक 9 ग्रहांमध्ये म्हणजे रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, कारण प्रत्येक ग्रहाचे एक कार्यकत्व आहे. म्हणजे रवी हा आत्माकारक आहे, चंद्र हा मनकारक आहे. जर चंद्रामध्येच केंद्रयोग असेल तर मुलं आणि मुलीचं कसं जमेल. सो इन दॅट सेन्स इट इज इम्पॉर्टंट की चंद्रामध्ये, रवीमध्ये किंवा त्यांच्या असेंडंट हाऊस मध्ये एक चांगले योग असावेत. निदान युती योग, समसप्तक किंवा नवपंचम योग हा खूप शुभ योग समजला जातो, तर तो असावा. ह्या दृष्टीने आम्ही ते तपासतो. जर आता 9 म्हणजे 7 प्लॅनेट्स, की प्लॅनेट्स आणि 2 छायाग्रह म्हणजे आपले राहू आणि केतू घेतले, त्याच्यामध्ये आम्ही असं एक रफ असं म्हणतो की निदान चंद्र, रवी आणि लग्नामध्ये त्याच्या 3 पैकी 2 मध्ये शुभ योग असावेत. आणि ओव्हरऑल एक 5 तरी शुभयोग प्लॅनेट्स मध्ये आउट ऑफ 9 असावेत तर आपण पुढे जाऊया. नाहीतर मग रवी जर मॅच नाही केला, सो रवी मध्ये केंद्र योग असेल दोघांच्या, तर इट मीन्स पर्सनॅलिटीज मॅच होत नाहीये. ओके, ओव्हरऑल रोबस्टनेस, ओव्हरऑल व्हॉट यू वॉन्ट फ्रॉम लाईफ मे नॉट मॅच. किंवा सिमिलरली विथ असेंडंट, तुमचा जो लग्न असतं ते, सो असं ते आम्ही बघतो, म्हणजे मॅच करतो. आणि आता आपण पत्रिका म्हणजे लग्न ठरवताना असं काही काळ असतो का, की बऱ्याचदा काय होतं की तुम्ही बरेच वर्ष शोध घेत असता पण तुम्हाला मिळत नाहीये, तर आपण जेव्हा पत्रिकेचं अनालिसिस करतो तेव्हा आपल्याला कळतं का की आता हा बेटर चान्सेस आहेत, प्रोबॅबिलिटी जास्त आहे की तुम्हाला योग्य पार्टनर मिळायची, असं पण त्याच्यामधून आपल्याला कळू शकतं का? हो, नक्की नक्की. म्हणजे आपल्याकडे दशा, महादशा, अंतर्दशा ही एक सिस्टीम आहे. सो योग एक तर मूळ पत्रिकेत योग असतात की सप्तम स्थान हे लग्नासाठी बघितलं जातं, सेकंड हाऊस पण फॅमिली पॉइंट ऑफ व्ह्यू बघितलं जातं, किंवा 11वं स्थान जे लाभस्थान आहे किंवा इच्छापूर्ती स्थान म्हणतो ते, ही स्थानं बघितली जातात फॉर लग्न पॉइंट ऑफ व्ह्यू. तर ते एक तर योग असायला पाहिजे बेसिक कुंडलीमध्ये, आणि तुमच्या ज्या दशा किंवा अंतर्दशा आहेत त्याला पूरक असल्या पाहिजेत. सो तर ते दोन्ही आम्ही बघतो की काय सध्या दशा काय चालली, अंतर्दशा काय चालली, सूक्ष्म अंतर्दशा काय झाली. म्हणजे जर प्रश्न असेल की ह्या वर्षात होईल का, तर आम्ही अंतर्दशा बघतो, पण ह्या 2 महिन्यात होईल का, तर सूक्ष्म अंतर्दशा पण आम्ही बघू की ती पूरक आहे का, वेदर इट इज कंड्युसिव्ह फॉर मॅरेज और वेदर इट इज गोइंग अगेन्स्ट मॅरेज. म्हणजे त्याचं विरोधी स्थान लागलं सप्तम स्थानाचं तर मग आम्ही म्हणू की जरा चान्सेस कमी आहेत. पण कुठलाही ज्योतिषी म्हणजे एक ओव्हरऑल सांगते की असं होईलच किंवा असं होणार नाहीच असं नाही म्हणता का, मग असं माझं मत आहे. कारण इट इज अ हाय प्रोबॅबिलिटी वर्सेस लो व्हेरी लिस्ट लाईकली असं ज्योतिषशास्त्र आहे. पण शेवटी तुमची कर्म आहे ते आर व्हेरी डिफायनिंग. म्हणजे ज्योतिषशास्त्र किंवा एस्ट्रॉलॉजी किंवा स्टार्स अँड प्लॅनेट्स विल टेल द पॅटर्न ऑफ द लाईफ. दे विल टेल यू युअर स्ट्रेंथ्स, युअर विकनेसेस, किंवा द गुड लाईकली गुड पॅचेस, द लाईकली बॅड पॅचेस. They will help you. So if you know that, then you can overcome your weakness. You can build on your strength and accordingly navigate your life. So impact management ते खूप हेल्प करतं. पण असंच होईल किंवा असंच होणार नाही असं नाही सांगावं, कारण देर इज स्टिल अ 1% चान्स विच विल बी लेफ्ट टू युअर फ्री विल. तुम्ही काय डिसिजन घेता हे खूप इम्पॉर्टंट आहे. अच्छा, तर जसं आपण लग्नाच्या वेळेला कुंडली बघतो तर तसं जन्म झाल्यावरती पण बाळाची पहिले आपण कुंडलीचा अभ्यास करतो. तर मला कायमच एक प्रश्न पडायचा की नॉर्मल डिलिव्हरी, नॉर्मल जे पद्धतीने असतं तेव्हा तर इट डिपेंड्स ऑन फेट की तुम्ही किती वाजता जन्मलात, कोणत्या दिवशी जन्मलात. पण ज्यांचं सिझेरियन प्लॅन्ड असतं तर अशा वेळेला आर यू चेंजिंग किंवा आर यू प्लॅनिंग द डेस्टिनी ऑफ अ चाइल्ड, म्हणजे काय म्हणू शकतो आपण, कारण तेव्हा एकदम आपण डिफाईन करून ते प्लॅन होतं असं. व्हेरी गुड क्वेश्चन.
आणि ऑफ लेट गेले 5-6 वर्ष तरी इव्हन अमेरिकेत राहून तर तिथे तर सी सेक्शन म्हणतात ते खूपच कॉमन आहे. मी असं ऐकलंय की भारतामध्ये पण आता ते खूप कॉमन झालंय. तर पूर्वी नव्हतं, म्हणजे 10 वर्षापूर्वी एवढे क्वेश्चन यायचे नाहीत, पण गेले 6-7 वर्ष तरी मला असे खूप पेरेंट्स, वुड बी पेरेंट्स विचारतात की प्लीज सिलेक्ट अ गुड मुहूर्त फॉर द सी सेक्शन. मी इनिशियली खूप रिलक्टंट असायचे, कारण मला असं वाटायचं नॅचरल प्रोसेसमध्ये खेळू नये. पण नंतर मी म्हटलं दिस इज द वे ऑफ लाईफ. मला ते दोन्ही कपल म्हणायचे, म्हणजे ते कपल म्हणायचे की आम्हाला ऑपरेशन थिएटर रूम बुक करायची, आम्हाला डॉक्टर बुक करायचं आहे, त्यांच्या डेट्स प्रमाणे आम्हाला, तर मग हे का नको आम्ही बुक करू, मेक सेन्स लॉजिकली. तर मग मी देते ऑप्शन्स देते, 1 2 3 4 असे ऑप्शन्स, आयदर ऑन अ डे ऑन टाइम ऑफ अ पर्टिक्युलर डे, असे ऑप्शन्स तर मी देते. पण मला नाही असं वाटत की कोणी कोणाचा फेट डिसाईड करू शकतं. ते जे बाळ जेव्हा जन्माला यायचे तेव्हाच येतं, त्याला हवं तेव्हाच येतं. जरी तुम्ही 3 डेट्स दिल्या तरी काही ना काहीतरी गोष्टी होतात की ऑपरेशन थिएटरमध्ये प्रॉब्लेम आला, काहीतरी डॉक्टरलाच लास्ट मिनिट प्रॉब्लेम आला, काहीतरी झालं, आणि ते असं माझा तरी अनुभव आहे किंवा माझा असं विश्वास आहे की ते बाळ जेव्हा त्याला जन्माला यायचं तेव्हाच येतो. सो आणि जे फेट हे तू म्हणालीस ना, इन नॉर्मल पार्लन्स आपल्याला वाटतं फेट म्हणजे जे फेट किंवा नशीब किंवा डेस्टिनी असे आपण शब्द खूप युज करतो. अरे, आणि ते अचानक घडतं, अरे मेरे नसीब में ऐसा है की अरे माहित नाही देवाला काय, तर आपल्याला असं वाटतं की देव काहीतरी लिहितोय आपल्यासाठी. सो हे थोडं आक्षेपार्ह असं आहे की जर तू भगवद्गीता तुम्ही बघितली तर त्याच्यात तर कृष्ण सरळ म्हणतो न कर्तृत्वम न कर्माणी. म्हणजे मी कोणाचं कर्म लिहित नाही, मी कोणाचे फळं पण लिहित नाही त्या कर्माची. प्रत्येक जण आपल्या प्रकृतीनुसार कर्म करतो आणि त्याची फळं भोगतो. नंतर तुम्ही जर योग वशिष्ठात गेलात तर तिथे वशिष्ठ जे रामाला शिकवतायत स्पिरिच्युअल प्रोग्रेस कशी करायची, तर तेव्हा वशिष्ठ तर म्हणतात की वट एव्हर वी नो इज ॲज फेट इज फिक्टिशियस, फेट इज नथिंग बट सेल्फ एफर्ट ऑफ आवर प्रिव्हियस इन्कार्नेशन. म्हणजे ते असं म्हणतात की सेल्फ एफर्ट कॅन बी डिवायडेड इंटू 2 कॅटेगरीज, वन ऑफ द करंट इन्कार्नेशन म्हणजे आपला करंट बर्थ, आणि वन ऑफ द पास्ट आपलं बर्थ जे असतात. दोघं काउंटर इंटरॅक्ट विथ इच अदर, दोन्ही विच एव्हर इज मोर पॉवरफुल विल असं म्हणतात. सो व्हॉट यू नो एज फेट इज फिक्टिशियस. सो तसं डेस्टिनी जी देवानी लिहिली असं तर नाहीये. डेस्टिनी हे जे आपण जी कर्म केलेली आहेत ते आपल्याला कधी ना कधीतरी भोगावी लागतात. बरोबर. ती मे बी ह्या जन्मात, मे बी पुढच्या जन्मात, मे बी 100 जन्मानंतर बघ, ती कधी आणि कशी ते नोबडी नोज. म्हणजे इव्हन परमात्मा पण त्याच्यात इंटरफिअर करत नाही असं इव्हन आपले शास्त्र किंवा आपले पुराण आहेत किंवा आपली उपनिषद आहेत त्याच्यात पण हेच लिहिलंय की जर मनुष्य जन्म घेतला तर ऑल यू नीड टू डू इज डू युअर कर्म, डू युअर स्वधर्म, आणि मग त्याची तुम्ही फळं चांगली किंवा वाईट जी असतील ती भोगत राहता. सो हे फेट बद्दल जे आहे ना की लोक इमिजिएटली अरे देवाने असं का केलं, तर देवाला वेळ नाही आपल्याकडे. छोट्या आपलीच कर्म असतात ते आपल्यालाच भोगतात, गुड वे और बॅड वे आपणच ती घेऊन येतो. आता आपण पास्ट लाईफचं कर्म जेव्हा म्हणत होतो तर सध्या खूप काय म्हणतो सगळीकडे जे बघायला मिळते की पास्ट लाईफ रिग्रेशन आणि हिलिंग, आणि हे खूप त्याचं खूप म्हणजे इंस्टाग्राम वरती तर भरपूर हे बघायला मिळतंय. तर तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतं की म्हणजे त्याच्यात किती खरंच तथ्य आहे का, आणि डज युअर कर्मा रिअली हील वाईल यू डू दिस सेशन्स, काय? सो कर्म हील होतात की नाही मला माहित नाही, पण कर्म हे कर्मानेच ऑफसेट होतं. बरोबर, ते नक्की आहे. म्हणजे इन युअर थॉट, इन युअर स्पीकिंग अँड इन युअर ऍक्शन, तुमची जशी कर्म असतील तसं तुम्हाला ते तुम्ही भोगाल, चांगलं किंवा वाईट ते आहे. थॉट मध्ये असेल तर त्याचा एवढा रिपरकशन नाही होणार, वाचेमध्ये असेल तर मे बी थोडं जास्त, आणि कर्मामध्ये असेल तर डेफिनेटली त्याचा जास्त इम्पॅक्ट होईल. सो कमिंग टू पास्ट लाईफ, तर तुम्ही जर पातंजली योगसूत्र ऐकलं असेल जे ऋषी पातंजलीने लिहिलेलं आहे, तर त्याच्यामध्ये सिद्धींबद्दल ते म्हणतात. आय थिंक साधनपाद मध्ये म्हणतात, आयदर समाधीपाद किंवा साधनपाद मध्ये. तर 8 सिद्धी आहेत आणि त्या म्हणतात प्रत्येक सिद्धी मिळवायला 12 वर्षाचं तप करायला लागतं. सो इफ यू कॅल्क्युलेट 12 into 8 96 आणि यू स्टार्ट एट द एज ऑफ 12 विच कम्स टू 108, आणि आपल्या महादशांचं सायकल पण 108 असतो. म्हणजे मानव जन्म 108 वर्ष आणि तशा महादशा असेल, म्हणजे
प्रत्येक आपलं जे टेक्स्ट आहे ना, एन्शंट टेक्स्ट किंवा नॅरेटिव्ह इज ट्रायंग्युलेटेड, म्हणजे कुठेतरी कोरिलेशन आहे. तेव्हा ही एक जी पास्ट लाईफ आपलं बघणं, ही पण एक सिद्धी आहे. जर तुम्ही हनुमानाचं ऐकलं असेल स्टोरी, तर त्यांनी सूक्ष्म रूप धारण केलं आणि लंकेत, तर सूक्ष्म रूप धारण करणं ही एक सिद्धी आहे. किंवा आपल्या सटल देहातनं बाहेर वावरणं किंवा हे करणं ही पण एक सिद्धी आहे. सो अशा सिद्धी आहेत. सो टू आन्सर युअर क्वेश्चन, मी पास्ट लाईफ मध्ये जाऊ शकता का थ्रू रिग्रेशन? द आन्सर आय थिंक इज येस. म्हणजे मी ब्रायन वाईस यांचं मेनी लाईव्स मेनी मास्टर किंवा त्यांची बरीच पुस्तकं एक 20 वर्षापूर्वी वाचून काढलेत आणि इट मेक्स अ लॉट ऑफ सेन्स. तो प्रॅक्टिस करणारा जेन्युइन असला पाहिजे. जसा ज्योतिष ऑल्सो शास्त्र तर आहे, पण तो सांगणारा खूप जेन्युइन असला पाहिजे, तर इट मेक्स अ लॉट ऑफ सेन्स. मग अशा वेळेला आपण आयडेंटिफाय कसं करू शकतो, म्हणजे या ह्याच्यामध्ये की समजा पास्ट लाईफ रिग्रेशनचं जे आहे, सो ते आपण कसं आयडेंटिफाय करू शकतो की हे ऑथेंटिक आहे की नाही? सो एक तर तुमचं थोडंसं वाचन पाहिजे, म्हणजे हे नक्की काय आहे, म्हणजे काही करताना ना किंवा काही थोडंसं वाचन पाहिजे. दुसरं एक ओळखीने तुम्ही जाता, एक ट्रस्ट म्हणून. म्हणजे आता मला मी तर कुठे ऍडव्हर्टाईज करत नाही, मला सगळे ओळखीनेच येतात. सो ती जेन्युइननेस तुम्हाला कळते. म्हणजे एखादं फॉर एक्झाम्पल मला एखादं उत्तर नाही आलं तर मी नाही सांगते पत्रिकेवरनं की मला नाही. सो काही काही पत्रिका खूप बोलक्या असतात, म्हणजे तुम्हाला ठळक उत्तरं अशी येतात, हो नाही किंवा लाईकलीनेस हाय काय आहेत, आणि काही काही खूप कॉम्प्लेक्स असतात. आणि जेव्हा मला सुरुवातीला असं व्हायचं, जेव्हा 15 वर्षापूर्वी मी स्टार्ट केलं, की मला काही काही पत्रिका नाही कळायच्या, तर मी सांगायचे नाही. सो दॅट इज अ जेन्युइन पर्सन, की जो सांगतो की नाही मला कळते, आणि जेव्हा तो कॉन्फिडेंटली सांगतो आणि ते खरं ठरतं. किंवा आता माझे जे जातक आहेत किंवा क्लायंट्स आहेत, ते गेले 10 ते 12 वर्ष माझ्या बरोबर आहेत. ते स्टार्ट विथ वन क्वेश्चन अबाउट वन पर्सन. मग स्लोली मुलं येतात, स्पाऊस येतं, पेरेंट्स येतात, आणि आपल्याला प्रत्येक आयुष्याच्या टप्प्यात काही ना काहीतरी प्रश्न पडलेले असतात. सो ते मग ते राहतात आणि त्यांना तो अनुभव येतो. सो अनुभव लागतो थोडासा. अगदी फर्स्ट टाइम नाही सांगू शकणार तो जेन्युइन आहे की नाही, पण एक गट फील मध्ये कळतं आपल्याला 1-2 इंटरॅक्शन मध्ये तो पर्सन कसा आहे. आता आपण जेव्हा याबद्दल म्हणजे आपल्या पत्रिका आणि हे आहे आपलं, त्याच्यामधून आपल्याला इन्फॉर्मेशन आपल्याला जी कळते, तर बऱ्याचदा असं सांगतात की स्टोन्स तुम्ही कोणते यूज केले तर इट विल बेनिफिट यू, किंवा म्हणजे आय थिंक बरेच जण स्टोन्स कडे वगैरे वळतात जेव्हा कुठेतरी एक हताशपणा आलेला असतो किंवा काहीतरी अचीव्ह करायचं आता हे नाही होते, ह्या लेवलला तुम्ही आलेले असता. सो स्टोन्सचा आपल्या लाईफमध्ये काय फरक पडतो, आणि म्हणजे ते यूज करून म्हणजे त्याचं क्लॅरिटी आणि हे ह्याच्यावरून पण आपल्या म्हणजे आपल्या जर्नीमध्ये काही त्याचा फरक पडतो का? सो गुड क्वेश्चन. सो मी जेमस्टोन्स शिकले, पण मी एक्सपर्ट नाहीये. सो असं खूप जणांचा अनुभव आहे की दॅट वर्क्स. माझ्या लिमिटेड अनुभवावरनं मला असं वाटतं की द जेमस्टोनचा इफेक्ट इज फॉर अ लिमिटेड टाइम. सो फॉर एव्हर एखादा स्टोन तुम्ही घालून तुमचं जर बदलत असेल तर आय एम नॉट शुअर. मी ती एक्सपेरिमेंट केली नाहीये. म्हणजे मी एक्सपर्ट नाही त्याच्यामध्ये. आणि मी ऍज अ सोल्युशन टू एनी प्रॉब्लेम जनरली पूजा किंवा जेमस्टोन नाही सांगत, मी मंत्रजपच सांगते. कारण माझा तो एक्सपिरियन्स खूप पॉझिटिव्ह आहे की जर तुम्ही मंत्रजप केलात, म्हणजे डिपेंडिंग अपॉन युअर इष्टदेव क्लायंटची किंवा तुमच्या पत्रिकेनुसार तुम्ही कशाचा जप केला पाहिजे, एक छोटासा सिंपल जप, आणि तो तुम्ही सातत्याने केलात महिने, तर त्याची फळं तुम्हाला मिळतात. फळं कशी मिळतात की सिच्युएशन तुमच्या कंट्रोलमध्ये नसेल कदाचित, एखादी निगेटिव्ह. पॉझिटिव्ह असताना आपण ना ज्योतिष बघतो ना देव बघतो, आपल्याला ना ज्योतिषाची गरज असते ना देवाची. निगेटिव्ह असताना आपल्याला सगळ्यांची आठवण होते. तर एखादी निगेटिव्ह सिच्युएशन आली आणि तुमचं जर मंत्र साधना स्ट्रॉंग असेल तर तुम्ही ती चांगली टॅकल करता, तुम्ही करेक्ट डिसिजन्स घेता, तुम्ही बॅलन्स्ड राहता आणि तुम्हाला ती ताकद मिळते टू ओव्हरकम दॅट सिच्युएशन. पण जर ते बळ नसेल तर तुम्ही हताश होता, जस्ट गिव्ह अप ऑन लाईफ. सो त्या दृष्टीने मंत्रजपाचा खूपच चांगला परिणाम मी बघितला म्हणजे माझ्या प्रॅक्टिसमध्ये. आता करिअरच्या बाबतीत पण आता इतके ॲव्हेन्यूज आहेत, आणि म्हणजे बऱ्याचदा आता तुम्ही करिअर म्हणजे एज्युकेशन वेगळ्या डोमेनमध्ये घेता, पण करिअर वेगळ्याच एकदम डोमेनमध्ये असतं. तर म्हणजे माझं पर्सनली पण मी मार्केटिंग MBA केलेलं आहे, पण मग आता माझं स्किन केअर चॉकलेट्स आहे. म्हणजे इट्स नॉट, मी ते जॉबच्या मार्गाने नाही गेले.
तर अशा वेळेला जे स्टुडंट्स आहेत त्यांचे पेरेंट्स म्हणजे आता एकदम अँझायटी असते त्यांना की काय करणार आहेत मुलं, तर त्यांनी कसं म्हणजे पत्रिकेवरती बेस त्यांनी थोडं ते गायडन्स आपल्याला मिळू शकतं का की कसं आहे, म्हणजे व्हॉट वुड बी द बेस्ट पाथ फॉर द चाइल्ड? डेफिनेटली मिळू शकतं. मी म्हणते आता US मध्ये तरी ऑलमोस्ट 60% ऑफ माय क्लायंट्स आर पेरेंट्स ऑफ टीनेज स्टुडंट्स. हेच हे करायला की फॉर 2 रिझन्स. वन इज करिअर अँड सेकंड इज एन्झायटी प्रॉब्लेम्स. आपण करिअरकडे येऊ कारण तो प्रश्न आहे आपला. तर येस, अराउंड 8th 9th ग्रेड मध्ये गेलं ना, म्हणजे हायस्कूलला यायला लागली मुलं की पेरेंट्स येतात की काय सुटेबल आहे. तर आपण एक पर्टिक्युलर नाही सांगत की ह्या 3-4 फील्ड्स हा मुलगा चांगला एक्सेल, मुलगा किंवा मुलगी चांगला एक्सेल करू शकेल हे आपण डेफिनेटली सांगू शकतो पत्रिकेवरनं. किंवा वेदर ही इज मोर प्रोन टू से रिसर्च और जॉब और बिझनेस किंवा कुठल्या टाईप ऑफ जॉब, म्हणजे अकाउंटिंग फील्ड चांगलं आहे का, त्याच्यासाठी सायन्स चांगलं आहे का, मेडिसिन चांगलं आहे का, स्पोर्ट्समध्ये तो खूप चांगलं करेल, हे आपण पत्रिकेने 100% सांगू शकतो आणि एक दिशा म्हणजे देऊ शकतो. सो एक म्हणजे रिसेंटली एक पेरेंट आली होती, तर त्याने विचारलं की तो बायोलॉजी पण म्हणतो आणि तो मॅनेजमेंट पण म्हणतो आणि त्याच्या ऍक्च्युली पत्रिकेवरनं ही कुड बीन अ व्हेरी गुड डॉक्टर विथ हॉस्पिटल मॅनेजमेंट. म्हणजे ती एक दिशा त्यांना देऊ शकलो आपण पत्रिकेने आणि ही इज परस्युइंग दॅट सेम, म्हणजे ट्राइंग टू बी अ डॉक्टर अँड देन परस्यू हॉस्पिटल मॅनेजमेंट. कारण दॅट इज ऑल्सो इमर्जिंग फील्ड इन द US, मॅनेजिंग अ हॉस्पिटल. म्हणजे मोर दॅन प्रॅक्टिसिंग लाईक अ डॉक्टर. या सो हो ना, डेफिनेटली पत्रिका हेल्प्स इन चुझिंग युअर करिअर. आणि आता आपलं काय म्हणतो, करिअर नंतर आपलं लग्न, हे सगळे टॉपिक झाले. तर सगळ्यात क्रुशियल पण म्हणजे त्याच्याकडे ह्या दृष्टीने आपण लक्ष देत नाही ते म्हणजे हेल्थकडे. तर असं म्हणजे बऱ्याच जणांच्या लाईफमध्ये एखादा टर्निंग पॉइंट, ऍक्सिडेंट्स असतात किंवा एखादा एलिमेंट्स असतात, तर हे आपल्याला कळू शकतं का की ह्या एज ग्रुपमध्ये किंवा हे साधारण होऊ शकतं, सो वी शुड बी केअरफुल अबाउट इट. तर तसं हेल्थच्या दृष्टीने आपल्याला काय कळू शकतं? अगदी कळू शकतं की काही हाऊसेस आहेत डेडिकेटेड टू हेल्थ फॅक्टर. 6th हाऊस, 2nd हाऊस, 8th हाऊस, ज्याच्यावर आपण जातकाची बेसिक हेल्थ ऍज पर कुंडली, की तो कफ प्रवृत्ती जास्त आहे का, उष्ण प्रवृत्ती जास्त आहे का, किंवा प्लेसमेंट ऑफ सम प्लॅनेट्स, की मंगळ एका ठिकाणी जसे फॉर एक्झाम्पल पहिल्या घरात असेल तर हीट टेंडन्सी खूप आहे, किंवा गुरु काही ठिकाणी प्लेस्ड असेल तर खूप अविचारी खाण्याची टेंडन्सी आहे. दॅट पर्सन लाईक स्पायसी फूड और स्वीट फूड, किंवा पर्सन थोडा आळशी आहे की डझंट लाईक टू एक्सरसाइज. हे सगळं आपल्याला बेसिक जन्मलग्न पत्रिकेवरनं कळू शकतं. आणि त्यांच्या महादशावरनं पण आपल्याला हे कळू शकतं की ती घरं म्हणजे निगेटिव्ह घरं ऍक्टिव्ह आहेत का, किंवा काही हेल्थ प्रॉब्लेम्स होऊ घातलेत का, असं डेफिनेटली आपण सांगू शकतो. आणि रेमेडीजही देऊ शकतो पत्रिकेवरनं की हे केलं तर ते बॅलन्स आउट होईल. आता तुम्ही मंगळ बद्दल बोलला, 2 प्लॅनेट्स असे आहेत की म्हणजे जे पत्रिकेमध्ये सगळ्यांना भीती वाटते. एक मंगळ आणि दुसरं 7.5 शनी आणि राहूची महादशा. राईट. मग ह्याबद्दल तिन्ही बद्दल थोडं तुम्ही सांगू शकाल का? हो, नक्की. सो शनी बद्दल तर मंगळ म्हणजे लग्नाच्या वेळेस मांगलिक दोष असा, तर त्याच्या दोषमध्ये पण सौम्य आणि हार्श असं 2 प्रकार मानले जातात. प्लस असंही एक आहे की जर लग्नाच्या आधीच मंगळाची महादशा होऊन गेली असेल तर तो दोष सौम्य का, हे ते प्रत्येक पत्रिकेनुसार आपल्याला सांगावं लागतं. असं जनरलाइज मी नाही करू शकणार, कारण एक पत्रिका म्हणजे काय असतं, एक आपलं क्रांतिवृत्त आहे. म्हणजे ऍज सीन फ्रॉम द अर्थ आपण पत्रिका, इट्स जिओसेंट्रिक इन नेचर. तर दॅट एंटायर सर्कल इज डिवायडेड इन टू 12 हाऊसेस, जे इमॅजिनरी हाऊसेस असतात. प्रथम स्थान लग्नस्थान, धनस्थान, पराक्रम स्थान, चतुर्थ स्थान वगैरे वगैरे. इट इज ऑल्सो डिवायडेड इंटू 12 राशीज, आपल्या राशी ज्या असतात त्या ऑफ 30 डिग्रीज इच, आणि देर आर 27 नक्षत्र. इतकं ते कॉम्प्लेक्स कॉम्बिनेशन आहे, तो जनरलाइज नाही करू शकत. प्रत्येक कॉम्बिनेशन इज युनिक. सो प्रत्येक पत्रिका इज युनिक. सो इन दॅट सेन्स मी जनरल असे काही रूल्स आम्ही बघतो की मंगळाची महादशा होऊन गेली आहे का लग्नाच्या आधी, किंवा मंगळ सौम्य आहे का, हे आहे का. तर जरी मांगलिक दोष असेल तरी वी कॅन फाइंड कम्पॅटेबल पत्रिकाज फॉर दॅट काउंटर ऍक्टिंग दॅट दोष. सो तो इश्यू नाहीये फारसा मोठा. मंगळाने काही तुमचे प्रकृती कदाचित उष्ण होऊ शकते, किंवा हीट रिलेटेड, किंवा इंजुरीज रिलेटेड, किंवा ज्यांचा मंगळ स्ट्रॉंग असेल त्यांनी आर्मीमध्ये जावं आम्ही सांगतो, किंवा डॉक्टर व्हावं, किंवा पोलीस व्हावं, असे काही आपण सांगू शकतो काही जनरलाइज्ड गोष्टी. पण जर शनी बघितलात
तर शनीची 7.5 आणि शनीची महादशा कोणी जास्त बोलत नाही, कारण लोकांना महादशेबद्दल नाही. फारसं माहित नसतं, पण तीही ट्रान्सफॉर्मेटिव्ह असू शकते. एखाद्या शनीची महादशा, राहूची महादशा कॅन बी व्हेरी ट्रान्सफॉर्मेटिव्ह इन अ पर्सन्स लाईफ, इन अ गुड वे ऑर अ बॅड वे. सो एक जे मिथ आहे की शनीची 7.5 म्हणजे बॅड, इट्स नॉट करेक्ट. इफ द शनी इज प्लेस्ड व्हेरी वेल इन तुमची पत्रिका, व्हेरी नाईसली प्लेस्ड, शुभ तऱ्हेने प्लेस्ड असेल, तर नॉट नेसेसरी तुमची शनीची 7.5 इज बॅड. ती तुम्हाला चांगली फळं पण देऊन जाऊ शकते. सो हे एक मिथ की घाबरून जाऊ नका, 7.5 असेल तर तुमचं चांगलं येऊ शकतं. आणि शनी बेसिकली टीचर्स एव्हरीबडी पेशन्स. म्हणजे जरी एखादी वाईट गोष्ट झाली तरी ती ओव्हरकम करण्याचा पेशन्स हा शनी शिकवतो. हंबल राहा त्या पिरियडमध्ये, तुमचं काम करत जा, फळाची अपेक्षा ठेवू नका. जसं कृष्ण म्हणतो भगवद्गीतेत, कर्मण्येवाधिकार असते. फळाची अपेक्षा न ठेवता तुमचं सिन्सिअरली कर्म करत जा, पेशन्स ठेवा, हंबल राहा. शनी डेफिनेटली चांगल्या पण गोष्टी देईल तुम्हाला आयुष्यामध्ये. दुसरी शनीची महादशा जी 19 इयर्स चालते, तिथे सुद्धा तुम्हाला चांगले आणि वाईट दोन्ही अनुभव येऊ शकतो, डिपेंडिंग अपॉन तुमचं शनीचं स्थान किंवा बल काय आहे. कमिंग टू राहू, ऑल्सो सिमिलर. सो ग्रह, मी म्हटलं तसं, ग्रह निमित्त असतात तुमच्याच कर्माची फळं तुम्हाला द्यायला. ती ग्रह स्पेशली काय तुमच्यासाठी वाईट किंवा चांगलं करत नाहीत, किंवा न परमात्मा करतो. तुमची फळं मॅनिफेस्ट होतात इन द गुड ऑर बॅड फॉर्म ह्या जन्मामध्ये थ्रू द ग्रह, असं आपण म्हणू शकतो. सो घाबरू नका, पॅनिक होऊ नका. यू कॅन गेट गुड ऑल्सो आउट ऑफ अ 7.5 और अ महादशा. राईट. आम्हाला सगळ्यांना तुमच्याकडून एखादं एक्झाम्पल जाणून घ्यायला आवडेल की जिथे एखादा म्हणजे इन अ म्हणजे काय म्हणतो पॉझिटिव्ह सेन्स एज वेल, की तुमच्या सजेशननी किंवा तुमच्या अनालिसिस नंतर कसे चेंजेस झाले एखाद्या क्लायंटमध्ये, किंवा इफ दे कुड प्रिव्हेंट समथिंग, किंवा त्याचा काय म्हणतो प्रभाव कमी करता आला एखाद्या गोष्टीचा. सो आपण मगाशी असे आहेत, खूप अनुभव आहेत. एक म्हणजे एक दर्शकांसाठी सांगते की ज्योतिषी कोणाचं नशीब नाही बदलू शकत किंवा कोणाचं फेट नाही बदलू शकत. गायडन्स देऊ शकतो आम्ही की इथे जपून राहा, किंवा हे चांगला पिरियड आता, यू डू समथिंग, यु नो इट्स अ गुड पिरियड टू फाइंड अ जॉब, गो हेड अँड फाइंड अ जॉब, डू अ जॉब सर्च, हे आम्ही सांगू शकतो. तर असे काही अनुभव आहेत की लोकांनी माझ्या मदतीने डिसिजन्स घेतलेत, ट्रान्सफॉर्मेटिव्ह डिसिजन्स. फॉर एक्झाम्पल, US मध्ये तर किती आपले भारतीय ऑलवेज डायलेमामध्ये असतात की मुलं अशी 5-6 वर्षाची झाली तर भारतात जाऊ का परत, कारण म्हणजे संस्कार भारतात मिळतील किंवा असं त्यांच्या काही, किंवा आमचे पेरेंट्स ओल्ड झाले आहेत, त्यांना आमची गरज आहे. तर असे 2-3 खूप क्रुशल डिसिजन मेकिंगला मी मदत केलेली आहे. आणि त्यांचं म्हणजे भारतात आलेली पण आहेत आणि न आलेली पण आहेत, आणि दोघांचं व्यवस्थित जे दे आर हॅपी विथ द डिसिजन असं झालेलं आहे. आपण लग्नाचं मध्ये बोलत होतो तेव्हा अशी एक 7 ते 8 वर्षापूर्वी एक थ्रू ओळखीने एक लेडी आली माझ्याकडे, आणि तिचा डिवोर्स झालेला. सो सेकंड लग्नासाठी कोणीतरी तिला प्रपोज केलेला, अँड शी हॅड लाईक द पर्सन, दे बोथ हॅड लाईक इच अदर. पण तिने 3-4 ज्योतिषांना विचारलं आणि त्यांनी तिला अजिबात सेकंड लग्न करू नकोस, तुझं सप्तम स्थान खूप दूषित आहे, जे आम्ही लग्नासाठी प्राथमिक बघतो ते, असं सांगितलं. तर मग ती माझ्याकडे आली थ्रू संबडी, म्हणजे माझ्या फ्रेंडची ती फ्रेंड असं. तर मी स्टडी केली, मी म्हटलं ज्यांच्या बरोबर तुझं म्हणजे होऊ शकतं त्यांचीही पाठव, आपण सगळं गुणमिलन ग्रहमिलन तुमच्या पुढच्या 10 वर्ष सगळे आपण तपासून बघू काय मेजर प्रॉब्लेम्स नाही आहेत ना. तर ती तपासली आणि माझ्या अशा लक्षात आलं की ती 100% कम्पॅटेबल नव्हती. पण आय कुड ऑल्सो पॉइंट आउट एरियाज जिथे त्यांचा डिफरन्स ऑफ ओपिनियनचे चान्सेस होते. आणि मी म्हटलं हे बघ, तुला असं जर वाटेल उद्या की मी हा चान्स घालवला, कारण सगळ्या दृष्टीने तुला तो आवडलाय मनुष्य आणि यू फील यू कॅन बिल्ड अ लाईफ विथ दॅट पर्सन, इथे तुमचे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. सो इट इज अ रिस्क दॅट यू इफ यू वॉन्ट टू टेक यू कॅन टेक. आणि नंतर शेवटी मी म्हटलं अपार्ट फ्रॉम बिंग अ ज्योतिष, फिलॉसॉफिकली मी असं मानते की इट इज बेटर टू हॅव लव्ड अँड लॉस्ट दॅन नॉट टू हॅव लव्ड एट ऑल. म्हणजे तुम्ही करून खाली पडा चालेल, नच काहीच नाही केलं तर तुम्ही चूक पण करणार नाही आणि बरोबर पण करणार नाही. म्हणजे तुम्ही जसं बसून राहिला तर कॉम्प्लेसंट झाला तर मग तिने विचार केला, तिने घरच्यांशी पण त्याच्याशी पण ती बोलली की ह्या बाबतीमध्ये आपले पुढे जाऊन डिफरन्स ऑफ ओपिनियन होऊ शकतात. आणि दे गॉट मॅरिड अँड दे हॅपीली मॅरिड फॉर द लास्ट 8 years. आणि आता ती नेहमी मला त्या एव्हरी इयर एकदा कधीतरी ते गुरुपौर्णिमा का कधीतरी
फोन करते की अश्विनी थँक्यू, म्हणजे येस वी हॅड टीथिंग प्रॉब्लेम्स ॲज यू हॅड सेड, बट वी हॅव बीन एबल टू ओव्हरकम दॅट. सो ती एक माझ्यासाठी खूपच इट्स अ व्हेरी म्हणजे हम्बलिंग एक्सपिरियन्स फॉर मी. आय एम व्हेरी हॅपी की मी मदत करू शकले थ्रू, मी तर देवी भक्त आहे, देवीच्याच कृपेने मी म्हणते ते त्यांचं ठीक झालं ते असं. तुम्ही मॅम आता आपलं ऍस्ट्रॉलॉजी रिलेटेड तर सगळे माझे तुम्ही अमेझिंग आन्सर्स दिलेली आहेत, पण मला पर्सनली क्युरिओसिटी अशी होती की तुम्ही म्हणजे चार्टर्ड अकाउंटन्सीमध्ये ऑल इंडिया रँकर आहात, एवढं तुमचं कॉर्पोरेट एक्सपिरियन्स पण आहे. सो हे नॉलेज म्हणजे खूपच इंटरेस्टिंग आहे, पण हाऊ डिड यू टर्न टुवर्ड्स दिस, म्हणजे तुम्हाला याचं क्युरिओसिटी कधीपासून तयार झाली आणि कधीपासून तुम्ही याचं स्टार्ट केलं? राईट. सो आपण प्रोफेशन तर चूज करतो, थोडं आपलं फॅमिली बॅकग्राऊंड असतं किंवा काही गोष्टी आवडत असतात, त्याप्रमाणे ते CA वगैरे ते सगळं झालं. जॉब तर यू हॅव टू अर्न युअर ब्रेड अँड बटर अँड जॅम ऑल्सो. सो मी जॉब केला 30 वर्ष कॉर्पोरेट फायनान्स वर्ल्डमध्ये. ज्योतिष हे मला ना ऍक्च्युली आय वुड से स्कूलपासून इंटरेस्ट होता. मी इंग्लिश बुक्स खूप वाचले त्याच्यावर. नंतर कॉलेजमध्ये वाचन केलं. आय स्टंबल्ड अपॉन पराशर हुलाशास्त्र. म्हटलं हे वेस्टर्न तर असू शकत नाही इतकं, कारण लहानपणापासून भगवद्गीता किंवा रामायण महाभारत ह्याचा एक बेस होता, एक आईवडिलांकडनं किंवा शिवछत्रपतींचं मी बाबासाहेब पुरंदरांचं 10व्या वर्षीच वाचून काढलेलं पूर्ण. सो हे थोडासा तो एक आध्यात्मिक बेस किंवा आपला धार्मिक म्हणा किंवा इतिहासाचा थोडा कॉन्सेप्ट होता. एक कॉलेजमध्ये असताना लायब्ररीत पराशर हुलाशास्त्र इंग्लिश, म्हणजे मी संस्कृत नाही शिकलेले, सेल्फ स्टॉटच संस्कृतिस्ट आहे, तर ते मला मिळालं, ते वाचून काढलं. खूप वाचन केलं, म्हणजे जवळ 100-150 पुस्तकं मी ज्योतिषावर टिल आय गॉट माय सन म्हणजे वाचून काढलेली. पण मला एक लक्षात आलं की तुम्हाला एक टीचर लागतो टू बी एबल टू ट्रान्सफॉर्म इनटू फल ज्योतिष. म्हणजे एखाद्याच्या आयुष्याबद्दल प्रेडिक्शन करायचं तर तुम्हाला एक टीचर गुरु तर लागतोच. तर लकीली टू माय लक मला रानडे सर पार्ल्यातले मिळाले आणि त्यांच्याकडे मी 5 वर्ष जाऊन शिकले ज्योतिषशास्त्र. तर त्यांनी मला कृष्णमूर्ती पद्धत, आपलं वैदिक ज्योतिषशास्त्र, थोडंसं वास्तू, थोडंसं जेमॉलॉजी, असे सगळे वेगवेगळे शास्त्र शिकवले आणि 5 वर्ष मी शिकून मग ते म्हणाले आता तू तयार आहेस, तू स्वतःचं. मग गेले 15 ते 20 वर्ष मी स्वतःचं प्रॅक्टिस करते. सो ते एक आवड होती, म्हणजे क्युरिओसिटी खूप होती त्या बाबतीत. माझ्याकडे काही डिग्री वगैरे नाहीये, मी काय असं युनिव्हर्सिटी जाऊन नाही शिकलेले, पण माझ्याकडे अनुभव मात्र खूप आहे या शास्त्राचा. सो तशी त्याच्याकडे गेले. मी माझ्या डे टू डे लाईफमध्ये असं काही बघून मुहूर्त वगैरे काही जास्त करत नाही, अनलेस इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. पण ह्याबद्दल खूप क्युरिओसिटी आहे ज्योतिषाबद्दल. आणि ते जसं तू पहिला प्रश्न विचारलास की जे एवढे लांब आहेत ते का करतात किंवा कसं करतात ते माहिती, पण ते करतात डेफिनेटली, ते अफेक्ट तर डेफिनेटली करतात. हा मात्र अनुभव खूप चांगला आला मला गेले 15 वर्ष. आता आपल्या ऑडियन्समध्ये ज्यांना शिकण्यात इंटरेस्ट असेल किंवा ज्यांना तुमच्याशी कन्सल्ट करायचं असेल त्यांच्या प्रॉब्लेम्स बद्दल, तर ते कसं कनेक्ट करू शकतात? तुम्ही शिकवता का? सो मी शिकवायचे पूर्वी, एक 5 वर्षापूर्वी मी शिकवणं सोडलं. तर मला असं लक्षात आलं की लोकांना क्विक फिक्स हवं असतं, की आता मी 6 महिने शिकले, कोर्स केला, आता आय शुड बी एबल टू प्रेडिक्ट. तसं नाही होत. म्हणजे मी जवळजवळ 15-20 वर्ष शिकले आणि मग गेले 15 वर्ष म्हणजे प्रेडिक्शन्स करते. एक तर तुम्ही दुसऱ्याच्या आयुष्याबद्दल करत असता, सो यू हॅव टू बी व्हेरी व्हेरी सेन्सिटिव्ह अबाउट व्हॉट यू आर प्रेडिक्टिंग, गुड बॅड, हाऊ यू आर प्रेडिक्टिंग, हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर मला तसा स्टुडंट नाही मिळाला जो ते परस्यू करेल. सो आय थॉट इट इज टू मच ऑफ एन इन्व्हेस्टमेंट ऑफ माय टाइम. कारण लोकांना ते क्विक फिक्स हवं असतं. 6 महिने कोर्स केला आणि मी शिकले ज्योतिष, नाव गिव्ह मी अ पत्रिका आणि लेट मी प्रेडिक्ट, तसं नाही होत. तर मी नंतर एक एक्सपेरिमेंट पण केली. एका स्टुडंटला सांगितलं एक पर्टिक्युलर जॉब, ह्याचे 2 लाख जॉब करून ये आणि मगच शिकवते. नोबडी कम्स बॅक. पण तेवढा पेशन्स नसतो कोणाला. सो मी शिकवत नाही, बट आय एम शुअर देर आर सेव्हरल टीचर्स, गुड टीचर्स हू टीच वेल. सो परहॅप्स माझ्यात तो पेशन्स नाही शिकवायचा असं म्हणू शकतो आपण. आणि दुसरा प्रश्न काय होता की तुमच्याकडे कन्सल्ट करायचं? सो माझं thecosmicreader.ashwini@gmail.com असं ईमेल आयडी आहे, किंवा व्हॉट्सअपवर आपण डिस्क्रिप्शनवर टाकू शकतो माझा नंबर. व्हॉट्सअप करू शका, पण प्लीज फक्त मेसेज करा, फोन नका करू.
आय विल गेट बॅक टू यू. वी कॅन डू अ क्विक कॉल की तुमचे प्रश्न काय आहेत आणि आपण कन्सल्टेशन करू विथ ऑल द प्रोसेस एक्सेट्रा. आणि मी असं तर मी एवढी स्वतःला नाही समजत की ही पत्रिका आणि मला सांगा. मी स्वतः त्याचा अनालिसिस करते. मला एक 3-4 दिवस तरी कमीत कमी लागतात एक पत्रिका पूर्ण अनालाइज करायला. माझा एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर तयार झालेला आहे. एक 7-8 पानी असतं जे मी मला जे लँग्वेज करते ज्योतिषाची त्याच्यात लिहून काढते आणि मग मी फलज्योतिष करते. आणि जनरली 2 महिने वेटिंग टाइम असतो, कारण मी अशी खूप नाही करत. तेच रेअर आहे, कारण आजकाल इमिजिएटली म्हणजे त्याचं इफेक्टिव्हनेस किंवा त्याचं क्रेडिबिलिटी नाही. तुम्ही एवढे एफर्ट्स घेऊन हे करताय, दॅट्स द मेन थिंग. की म्हणजे मला वाटतं सगळेजण जेवढाही वेटिंग टाइम असेल तेवढं सगळ्यांना थांबायला आवडेल. पण मॅम कडून मलाही पर्सनली खूप मॅम कडून जाणून घेण्यात इंटरेस्ट आहे. कारण आय शुड बी कॉन्फिडेंट बिफोर आय गिव्ह अ प्रेडिक्शन. आणि फॉर मी टू बी कॉन्फिडेंट मला सगळे ऍस्पेक्ट तपासणं गरजेचं वाटतं. असं वरवर मला असं वाटतं की मी जस्टिस नाही करू शकणार असं. तुम्हाला मॅम आपल्या ऑडियन्सला काही आपल्या ह्या वर्षाबद्दल किंवा असं ओव्हरऑल तुम्हाला काही एक एंडिंग नोटवर काय त्यांना काही सांगावंसं वाटेल? सो रिगार्डिंग प्रेडिक्शन्स तर मी काही सांगणार नाही, कारण जनरलाइज प्रेडिक्शन्स माझ्या मते सांगू नयेत. कारण प्रत्येकाची पत्रिका ही युनिक असते, त्याप्रमाणेच सांगावेत. पण ऍज अ नॉर्मल कोर्स इन लाईफ टू बी एबल टू अड्रेस इश्यूज इन लाईफ, आय थिंक कर्मसिद्धांतावर खूप विश्वास ठेवा. कर्माची फळं मिळतातच हे उपनिषदात सांगितलेलं आहे. आपल्या भगवद्गीतेत कृष्ण सांगतो, उद्धरेनात्मनात्मानं नात्मानं अवसादयेत. इंटरेस्टिंगली एक सांगते की भगवद्गीता 18 अध्याय आहेत. स्टार्ट्स विथ अर्जुन विषाद योग. अर्जुन सगळी शस्त्र गाळून टाकतो आणि म्हणतो आता मी नाही फाईट करणार, माझेच आजोबा आणि काका आणि कझन्स आहेत. तर मग कृष्ण त्याला सांख्ययोग सांगतो, भक्तियोग, ध्यानयोग, सगळे योग सांगतो 18 चॅप्टर्स मध्ये. आणि एंडला सांगतो इति ते ज्ञानमाख्यातम गुह्यात गुह्यतरम मया विमृशयत दशेषेण यथेच्छसी तथा कुरु. मी हे जे तुला अर्जुना गहन ज्ञान सांगितलं आहे ह्याच्यावर तू विचार कर, मल ओव्हर इट आणि डू व्हॉट यू थिंक इज राईट. सो अल्टिमेटली स्वतःच्या कर्मावर खूप विश्वास ठेवा, थोडीशी साधना करा, ईश्वरावर पण विश्वास तितकाच ठेवा. कारण ईश्वर कसा असतो, तुमचा आदर उपदृष्टा असतो, अनुमंता असतो, भरता असतो किंवा भोगता असतो किंवा महेश्वर असतो. म्हणजे जोपर्यंत तुम्ही काही करत नाही तोपर्यंत तो नुसता बसलेला असतो. जेव्हा तुम्ही कर्म स्टार्ट करता तेव्हा तो तुम्हाला आशीर्वाद देतो आणि जेव्हा कर्माची फळं भोगता तेव्हा तो सुद्धा तुमच्याबरोबर ते एन्जॉय करतो. सो तुमच्याच कर्मावर विश्वास ठेवा. थँक्स अ लॉट मॅम, तुम्ही तुमचा एवढा प्रेशियस वेळ आमच्यासाठी दिलात. आणि आय होप की ज्यांना म्हणजे ऍस्ट्रॉलॉजी बद्दल ज्यांना म्हणजे इंटरेस्ट आहे आणि त्यांना जाणून घ्यायचंय, मॅम सारखा एवढा अमेझिंग रिसोर्स मलाही त्यांच्याशी इंटरॅक्ट करायला मिळालं आणि आपल्या ऑडियन्सना त्यांच्याशी इंटरॅक्ट करायला मिळणार आहे, तर मला खूपच एक्साइटमेंट आहे. सो थँक्यू मॅम फॉर कमिंग. थँक्यू फॉर इन्व्हाइटिंग मी ऑन युअर चॅनल. आणि डेफिनेटली चॉकलेट्स खा, खूप सुंदर आहेत. थँक्स अ लॉट मॅम.